नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बदलापुरातील आंदोलन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित होतं असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आंदोलक लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन कसे आले असा सवाल देखील शिंदेंनी केला आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी हे आंदोलन होतं असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. पीडितेच्या गरोदर आईला 11 तास बसवलं, त्याची लाज वाटली पाहिजे अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर. जे कालचं जे आंदोलन होतं हे पॉलिटिकल मोटिवेटेड होतं असं माझं म्हणणं आहे. कारण इतक्या फटाफट कधी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात, इथं स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाणून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते आले होते आणि मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते. याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला. या राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना होतात त्यावेळेस राज्यकर्ते म्हणून तुम्ही काय करता? 11 तास त्या मुलींना बसवून ठेवलं, त्या मुलीची गर्भवती आई होती, ती बाकड्यावर झोपली होती, त्यावेळेस तुम्हाला राज्यकर्ते म्हणून लाज वाटत नाही? अरे थोडी ना थोडी तरी हे वाक्य करत असताना जनतेचा उद्रेक होता. तो जो उद्रेक होता स्वयंपूर्ण होता. त्याला त्या घटनेचा निषेध करून कारवाई करण्यापेक्षा तुम्ही विरोधकावर याचं खापर फोडताय. हे देशामधील सर्वात महाराष्ट्राची इज्जत इबरत घालवणारी घटना महाराष्ट्रात घडली आणि हे सर्व त्याला जबाबदार आहे महाविनाशी सरकार. हे या पापाची प्रायश्चित्त घेऊन यांनी गृहमंत्री मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यात घटना झाल्यामुळं राजीनामा द्यायला पाहिजेत आणि याचं प्रायश्चित्त घ्यायला पाहिजेत. इतका उशीर का झाला? 20 तारखेपर्यंत लोकांना वाट का बघावी लागली? लोकांचा उद्रेक होतपर्यंत तुम्ही का थांबलात? याचं उत्तर तुम्ही देणार नाही? राजकारण करायला खूप जागा आहे, त्याच्यामध्ये खूप इश्यूज आहेत, तिथे राजकारण केलं पाहिजे. या छोट्या बच्चूची दुर्दैवी जी घटना घडली त्याचं राजकारण करणं खरं म्हणजे ज्यांनी केलं आहे त्याला लाज वाटली पाहिजे, शर्म वाटली पाहिजे. आणि मी हेही सांगतो या सगळ्या गाड्या भरून 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 तिथे येऊन आंदोलन करते, सगळं त्याच्यामध्ये CC फुटेजमध्ये आहे, सगळे तुमच्या मीडियामध्ये आहे, सगळं 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 ते पोलीस शोधतील ना. पोलीस त्यामध्ये त्यांना हे जे आले होते ते लेक लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे बोर्ड घेऊन आले होते. असे काय कुठे आंदोलन असतात का? महिलावरील अत्याचारांच्या संदर्भात जसे काही खिशातले पैसे दिलेत यांच्या खात्यामधून अशा आविर्भावामध्ये लाडकी बहीण वापरत आहेत, लाडकी बहीण म्हणून सांगतायत, म्हणजे यांनी कमाईचे पैसे दिलेत. सरकारी तिजोरीतून पैसे देऊन स्वतःची पाठ थोपटण्याचं पाप करत असताना, लाडकी बहीण मिळवत असताना या बहिणींच्यावर होत असलेल्या अत्याचारासंदर्भात तुमचं तोंड का उघडत नाही?